काही नारायण राणे असं म्हणताय की तुमचं डिपॉझिट जप्त करा. ठीक आहे, तोपर्यंत तरी त्यांना समाधान मिळेल. तर जोपर्यंत असंच बोलून त्यांना समाधान मिळत असेल तर मिळून दे. 4 जूनपर्यंत तर त्यांना झोप लागेल. 4 जूनला त्यांची झोप उडेल. नारायण राणेंची आता एक सभा पार पडली, त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना फक्त 2दा मंत्रालयात गेले, कुलपातला मुख्यमंत्री, अशा पद्धतीची टीका राणेंनी. अरे नारायण राणेंना 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये सिंधुदुर्गासाठी जे जमलं नाही ते 2 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणून दाखवलं. हे त्यांचं कर्तृत्व नारायण राणेंना नाही दिसणार. तीन खासदार असलेला 3 खासदार ज्या पक्षाचे आहेत ते पंतप्रधानांची स्वप्न पाहतात असंही ते म्हणतात. नारायण राणेंच्या आता अशा बेताल वक्तव्याला मी उत्तर देत नाही, कारण त्यांना स्वतःचा मुलगासुद्धा आमदार आहे हे पण ते विसरले आहेत कदाचित. आमच्याकडे किती खासदार आहेत, किती आमदार आहेत हे नारायण राणेंना आठवतच नाही आहे. त्यामुळे जे तोंडात येतात ते बोलतात. त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची मला, क्यू वाटते त्यांची.